राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज. शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्याची काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची तारांबळ. नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कांदा द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. नाशिकच्या निफाडमधील सोनेवाडी बुद्रुक इथे गारांचा पाऊस. पावसामुळे द्राक्षासोबतच कांदा आणि रब्बी पिकांचंही नुकसान होण्याची भीती. नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पाऊस. चांदवड नांदगावमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारपीट. नाशिकच्या लासलगाव मध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. अवकाळीमुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. अवकाळी पावसानं नांदगावमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. काढणीला आलेला कांदा गारपिटीनं झोडपला. समृद्धी महामार्गावर शिर्डी सिन्नर दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांचा वेगही पावसामुळे मंदावल्याचं पाहायला मिळालं. अवकाळी पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पातळीत वाढ. नदीकाठावर लावण्यात आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांना पाण्याचा वेढा. वाहनं बाहेर काढताना नागरिकांची कसरत. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील जवळा निघोज देवी भोयरे गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कोपरगाव, संगमनेर, राहता आणि श्रीरामपूरमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. काढणीला आलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्याच्या साक्री तालुक्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. कापूस आणि भात पिकाचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना चिंता. नंदुरबार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस तर शहादा तालुक्यातील जावदे येथे वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू. नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी गावात अचानक आलेल्या पावसामुळे लग्न समारंभात गोंधळ. जेवणासह लग्नमंडप भिजल्यानं उपस्थित वऱ्हाड्यांची तारांबळ. पालघर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात आणि पूर्व पट्टीत जोरदार पाऊस. शेतकरी बागायतदार यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. वसई तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस. पावसामुळे सुक्या माशांचं लाखोंचं नुकसान. सरकारनं नुकसान भरपाई देण्याची कोळी बांधवांची मागणी. ठाण्यातील मुरबाडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. शेतकऱ्यांचं वीट भट्टी चालकांचं पावसामुळे नुकसान. नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्या. शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगेंची मागणी. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ. ठाण्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक पडलेल्या पावसामुळे 26/11 निमित्त आयोजित कार्यक्रमात विघ्न. काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित. कल्याण डोंबिवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांचे हाल. वसई विरारमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी. समुद्र किनाऱ्यावरील सुक्या माशांचं लाखो रुपयांचं नुकसान. नवी मुंबईच्या कामोठ्याचं पनवेल तालुक्यात भूकंपाचे सौम्य हादरे. भूगर्भातून झाला आवाज. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, सांताक्रुज आणि वांद्रे परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे उपनगरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. त्यामुळे सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. सरकार आणि पाऊस कधी येईल कधी कोसळेल काही सांगता येत नाही. राज ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य. मला पण शेती आवडते पण कुठून अवदसा सुचले आणि राजकारणात आलो. मिश्किल वक्तव्य करून अजित पवारांनी
सर्वांना फसवलं तर शेतकऱ्यांनी राजकारणाच्या चर्चा करत बसण्यापेक्षा लक्ष देऊन शेती करावी, अजित पवारांचा सल्ला. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती रद्द करा, सापडलेल्या सर्व कुणबी नोंदी स्थगित करा, तर सर्व जातींचं सर्वेक्षण करा, छगन भुजबळांच्या मागण्या. 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणारच, सरकार आरक्षण कसं देत नाही बघूच, मनोज जरांगेंचा इशारा. लायकी कसली काढता, ओबीसी समाज हा देशाचा निर्माणकर्ता, भीमा कोरेगावच्या युद्धात लढणाऱ्यांची लायकी होती, भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. लायकी नाही हे राज्यकर्त्यांबद्दल म्हणालो, जरांगेंचं स्पष्टीकरण, तर माझं विधान भुजबळ फिरवणार हे माहीत होतं, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. आमची लायकी काढणारे जरांगे कोण, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची जरांगेंना सवाल. आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत काय येतात, तायवाडेंचा जरांगेंना टोला. भुजबळ कोर्टापेक्षा मोठे झाले का, मनोज जरांगेंचा संतप्त सवाल, तर तुम्हीच मराठ्यांना तोडलं, आता जोडायची भाषा करू नका, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. आतापर्यंत आम्ही एकही दगड मारला का, ते दगड मारतायत, घरं पेटवतायत, पण पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते, छगन भुजबळांचा हल्लाबोल, तर भुजबळांकडून जरांगेंचा नवीन नेते असा उल्लेख. बीडचं हॉटेल जाळणारा भुजबळ यांचाच पाहुणा, असले उद्योग करून त्यांचेच केस पांढरे झाले, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. बीडमध्ये जाळपोळ झाली, संदीप क्षीरसागरांचं घर जाळण्यात आलं, त्यांना घेऊन रोहित पवार जरांगेंना भेटायला गेले, रोहित पवारांनी बीडमधल्या जाळपोळीचा निषेध केला नाही, छगन भुजबळांचा आरोप. सभेमध्ये भाजपच्या खोटं बोलणाऱ्या नेत्यांप्रमाणेच भुजबळही खोटं बोलले, आमदार रोहित पवारांचा टोला, तर संदीप क्षीरसागरांचं घर कुणी जाळलं याचं उत्तर सरकारनंच द्यावं, रोहित पवारांची मागणी. संविधानानुसार तुम्ही कुणालाही गावबंदी करू शकत नाही, त्यासाठी 1 महिन्याची शिक्षा, भुजबळांचं वक्तव्य, तर मराठा आरक्षणाला नाही पण त्यासाठी होत असलेल्या जाळपोळीचा विरोध असल्याचं देखील त्यांचं विधान. सगळेच म्हातारे होणार, आमचे केस उगाच नाही पिकले, तेवढी आंदोलनं केली, भुजबळांचा जरांगेंना टोला. 20 वर्ष सत्तेत असून ओबीसींचं नुकसान केलं, अजून किती नुकसान करणार, छगन भुजबळांनी निवृत्ती घेऊन आराम करावा, ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा सल्ला. हिंगोलीच्या सभेत छगन भुजबळांनी IAS IPS मधील मराठ्यांची टक्केवारी दाखवली वाचून, IPS मध्ये 28 तर IAS मध्ये 18% मराठे असल्याची भुजबळांची माहिती. मराठा समाजातील गरिबांना आमचा विरोध नाही, पण ज्या सुविधा मराठा समाजाला दिल्या जातात त्या ओबीसींनाही दिल्या पाहिजेत, छगन भुजबळांची मागणी. मंडल आयोगानुसार ओबीसी 54% आहेत, वारंवार जनगणना करण्याची मागणी होते, एकदाची जनगणना करणं, बिहार जनगणना करू शकतो तर महाराष्ट्र का नाही, भुजबळांचा सवाल. बिहारप्रमाणे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा करणं अशक्य, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य, तर ओबीसींचं सब कॅटेगरीरायझेशन करून मराठ्यांना आरक्षण देता येईल, राठोडांची माहिती. हिंगोलीमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा, मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती, ज्योतिबा फुलेंचा फोटो घेऊन काही तरुण साऊंड सिस्टीमवर चढल्याचं पाहायला मिळालं होतं. महाएल्गार सभेला विजय वडेट्टीवारांची दांडी, जिनका जमीर जिंदा है वो आ जाते है, भुजबळांचा वडेट्टीवारांवर निशाणा. गृहमंत्र्यांनी नारायण कुचेंना जवळ का केलं, नारायण कुचेंना गृहमंत्र्यांचा गेम करायचा आहे का, जरांगेंचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा, तर कुचेंचंच काय चालायचंय याचा आता शोध घेणार, जरांगेंची माहिती. सर्व समाजांचा राज्यावर समान अधिकार, आपलं मत मांडा पण दुसऱ्यावर टीका नको, जरांगे भुजबळांमधील संघर्षावर फडणवीसांची प्रतिक्रिया. नांदेड जिल्ह्यात मनोज जरांगेंच्या सभेचं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजन, 111 एकर जागेवर विराट सभा पार पडणार. जालना दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेदरेंशी माझा संबंध नाही, राजेश टोपेंचा खुलासा. शरद पवार लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांना भेटायला आले असता सदर व्यक्तीने फोटो काढला असावा, राजेश टोपेंचं स्पष्टीकरण.
ऋषिकेश बेद्रेच्या अटकेविरोधात सोमवारी गेवराई बंदची हाक. अजित पवार गट तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार. विजयसिंह पंडित यांच्याकडून गेवराई बंदची हाक. लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. उत्तर नागपुरातील रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि महायुती सरकारमध्ये जुंपली. विस्तारीकरणाची योजना आणि निधी राज्य सरकार दुसरीकडे वळवत असल्याचा काँग्रेस नेते नितीन राऊतांचा आरोप. बेशिस्त वर्तन कराल तर तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेन. शिक्षण भरतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या उमेदवार महिलेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची धमकी. शिक्षण मंत्र्यांच्या धमकीनंतर उमेदवार महिलेला अश्रू अनावर. आदित्य ठाकरे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. मथुरेतील ठाकूर श्यामजी महाराज मंदिरातील सुशोभीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार. बीडमधील कपिलधार येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवनी समाधीची शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते पूजा. देवस्थानाच्या विकासासाठी हिवाळी अधिवेशनात निधी देणार, केसरकरांची घोषणा. वेळापूरमधल्या श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन. ग्रामस्थांकडून हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील दांडी, तारकर्ली, देवबागमधील जलपर्यटन सेवा 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान बंद. राष्ट्रपती, पंतप्रधान, नौसेना उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. पुण्यातील सणसवाडी भागातील बंद कंपनीला आगीचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. दुसऱ्या T20 मध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी विजय. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ऑस्ट्रेलियाला 236 धावांचं तगडं आव्हान, तर ऑस्ट्रेलियाची 191 धावांपर्यंत मजल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाची 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी. दुसऱ्या T20 सामन्यात 53 धावांची खेळी करणारा यशस्वी जयस्वाल ठरला सामनावीर. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात विजयी षटकार ठोकणारा रिंकू सिंग दुसऱ्या सामन्यातही चमकला. 9 चेंडूत 31 धावांची केली खेळी. मुंबई इंडियन्सकडून 11 खेळाडू करारमुक्त. जोफ्रा आर्चरला मुंबईनं केलं करारमुक्त, तर रोहित शर्मा कर्णधारपदी कायम. गौतम गंभीर मेंटर बनताच कोलकाता नाईट रायडर्स संघात बदलाचं वारं. शार्दुल ठाकूर, उमेश यादवसह 12 खेळाडू करारमुक्त. पंजाब किंग्सकडून संघानं सर्वाधिक कमी खेळाडूंना केलं रिलीज. शाहरुख खानसह 7 खेळाडूंना केलं रिलीज. दिल्ली कॅपिटलनं पृथ्वी शॉवर पुन्हा दाखवला विश्वास. IPL 2024 साठी पृथ्वी शॉ सोबतचा करार कायम, तर सरफराज खानसह 11 खेळाडूंना केलं करारमुक्त. विनोद चोप्रा दिग्दर्शित ट्वेल्थ फेल चित्रपटाची ऑस्करमध्ये एंट्री. ऑस्कर 2024 मध्ये स्वतंत्र नामांकन म्हणून चित्रपट पाठवण्यात आल्याची विक्रांत मॅसेजची माहिती. रणबीर कपूरच्या अॅनिमल आणि विकी कौशलचा सॅम बहादूर 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार. पहिल्याच दिवशी अॅनिमलची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी. भारतात चित्रपटाच्या 1,11,000हून अधिक तिकिटांची विक्री. मन की बात मध्ये पंतप्रधानांनी केला पंढरपूरच्या छायाचित्रकाराचा गौरव. नवी दिल्लीत सुरू असलेल्या प्रदर्शनात आषाढी यात्रा, फुलजयंतीची यात्रा आणि म्हसवड यात्रेतील फोटो देणाऱ्या राहुल गोडसेंचे फोटो दाखवून मोदींकडून गौरव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.